आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। महाविकास आघाडीतर्फे घटक पक्षातर्फे शेतकरी कामगार पक्षाकडून नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात रोशन पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। तर नागोठणे पंचायत समिती गणातून कांचनताई माळी यांनी काल अर्ज दाखल केलेला आहे। तर आपल्यासोबत रोशन पाटील आहेत। साहेब, काय सांगाल आपण? शेतकरी कामगार पक्ष हा एक महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे आणि नागोठणे 39 गटातून आज अधिकृतरित्या माझा अर्ज हा वैध ठरलेला आहे आणि इथून पुढे 5 तारीखपर्यंत म्हणजे 3 तारीखपर्यंत प्रचार मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि सोबतच महाविकास आघाडीचा शेतकरी कामगार पक्ष घटक पक्ष असल्यामुळे अधिकृतरित्या महाविकास आघाडीतर्फे आम्ही ताकदीनं या मतदारसंघामध्ये लढा उभा करत आहोत। जो लढा हा न्यायाचा असणार आहे। आज अनेक प्रश्नांवरती प्रलंबित प्रश्न निर्माण झालेले आहेत। रिलायन्स सारखा प्रोजेक्ट या ठिकाणी आहे, जिंदाल सारखा या ठिकाणी प्रोजेक्ट आहे, सुप्रीम सारखा प्रोजेक्ट असताना इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी नाहीये, नोकरीसाठी त्यांना मुंबईकडे रवाना व्हावं लागतं। म्हणजेच एवढे मोठे प्रोजेक्ट असताना ज्या प्रोजेक्टमध्ये एका टाइमला 20-20 हजार लोक काम करतात, परंतु स्थानिकांना याच्यामध्ये प्राधान्य नाहीये। कारण नेतृत्वाच्या मनामध्ये जरी इच्छाशक्ती असती तर याच्या अगोदर ते घडलं असतं आणि म्हणून आम्ही आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लढत आहोत। त्याचं कारण एकच आहे की इथल्या स्थानिक युवकांना नोकरी हक्काची मिळायला पाहिजे। सोबतच आज नागोठणा विभागामध्ये दूषित पाणी नागोठण्यातल्या स्थानिक लोकांना प्यावं लागत आहे। स्वातंत्र्याच्या 76 वर्षामध्ये जर पाण्याची व्यवस्था करू शकले लोक नसतील तर ही दैनंदिन अवस्था वर्षानुवर्ष वाढत चालली आहे आणि तिला न्याय देण्यासाठी निश्चित आम्ही आज मैदानामध्ये उतरलेलो आहोत। शिक्षणाची दैनंदिन अतिशय अवस्था निर्माण झालेली आहे। संपूर्ण गाव खेड्यातल्या जिल्हा परिषद शाळा ह्या आज बंद करण्याची वेळ आलेली आहे। एकीकडे शिक्षणाचं महत्व पटवून देणार हे सरकार, दुसरीकडे जर राज्यातल्या शाळा बंद करत असतील, माझ्या मतदारसंघामध्ये पटसंख्या अभावी शाळा बंद करण्याची वेळ यांना का आली याचा चिंतन करणं त्यांनी गरजेचं आहे। म्हणून आम्ही शाळा दर्जेदार करण्यासाठी, स्मार्ट करण्यासाठी आणि BSc अगदी CBSE बोर्ड सारखं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मिळावं यासाठी आम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेलो आहोत। या नागोठणा जिल्हा रुग्णालयाची जर अवस्था तुम्ही पाहिलीत तर अलिबाग सारख्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं, MGM सारख्या ठिकाणी जावं लागतं। जर एखाद्याला विंचू चावला, साप चावला तर त्याचा इलाज नागोठण्यामध्ये होत नाहीये। एवढं सरकारी दवाखान्याची अवस्था ही परिणामकारी घातक झालेली आहे आणि म्हणून आमचं विजन आहे की सरकारी हॉस्पिटल हे लोकांच्या करातून जर उभं राहत असेल तर ते त्या दर्जाचा असावा। म्हणून आम्ही सरकारी हॉस्पिटलची चांगल्यातले चांगल्या दर्जाचे डॉक्टर्स आणि सरकारी हॉस्पिटलची इमारत ही उभी करण्याचा प्रयत्न करण्याचा आमचा हट्टास असेल आणि आम्ही म्हणून या अशा अनेक विषयाला डोळ्यासमोर ठेवून मैदानामध्ये उतरलेलो आहोत। महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत, त्यातील इतर पक्ष देखील आपल्यासोबत आहेत का? निश्चितच त्याबाबत पक्षश्रेष्ठी विचार करत आहेत। जिल्हा पातळीवरती अगदी शिवसेना, उभाटा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, आय काँग्रेस आणि अशा अनेक काही स्थानिक चळवळी आणि स्थानिक पक्ष हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत। पक्षश्रेष्ठी त्याचा निर्णय घेणार आहेत। परंतु नागोठणे 39 गटातून स्वतः शेतकरी कामगार पक्षाचा मी ऍडव्होकेट रोशन पाटील म्हणून फॉर्म भरलेला आहे। आपल्यासोबत नागोठणे विभाग चिटणीस प्रवीण जांभेकर आहेत, तर आपण त्यांना विचारूया। आज जिल्हा परिषद मतदारसंघातून ऍडव्होकेट रोशन पाटील यांनी जो अर्ज भरलेला आहे, तर आपल्या विकासाचं विजन काय असणार आहे? शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस माननीय जयंतभाई पाटील, तसेच महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या सीतालका पाटील, तसेच रायगड जिल्हा चिटणीस सुशीलदादा खैरे यांच्या आदेशानुसार 39 नागोठणे रायगड जिल्हा परिषद गट त्यांचे उमेदवार रोशनभाई पाटील, तसेच 77 नागोठणे पंचायत समिती गण कांचनताई माळी, 78 सुकेरी गणाचे उमेदवार गुलाबताई वाघमारे यांच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्हाला शेतकरी कामगार कष्टकऱ्यांचा पक्ष आहे, पहिला जुन्या काळापासून आहे पक्ष, त्याच्यामुळे आम्ही नवीन आणि चांगली अशी मजबूत तयारी केली आहे जेणेकरून विरोधकांना पण शेवटी आहे म्हणायला पाहिजे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढवत आहे। रायगड टुडे न्यूज साठी रोशन पत्की। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।